रविवार म्हटलं की सुट्टीच्या दिवशी या सुट्टीच्या दिवशी पोहण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. नमस्कार मित्रांनो, तर अनिकेतच्या बैलांना आज पेठच्या घाटात पोहायला न्यायचं होतं. बैलांची तर गाडी पुढे गेली. मग मी इथं पेट्रोल पंपावर आलो पेट्रोल भरायला आणि मग मी इथं आलो आपल्या पेठच्या तलाव घाटात. बैलांना उतरून घेतल्यानंतर इथं तेवढ्याच युट्यूब चॅनल वाले येतात. मग त्यांची शूटिंग करून झाल्यानंतर आम्ही बैलांना पोहायला घेऊन जातो आणि मग नंतर अनिकेतून मी बैलांना एक एक करून पोहायला पाण्यात घेऊन जातो. आणि तिकडनं आल्यानंतर शिवाच्या विहिरीवर सगळी पोरं जमा झाली. मग मला काय राहिलं नाही, मी पुन्हा इथं पोहायसाठी आलो. इथे धनेशला पाण्यात टाकायचा प्लॅन चालला होता, पण त्याच्या नादात विकास पण खाली पडतो. यांचा असं खेकड्यागत पोहणं पाहून मला तर खरंच खूप हसायला यायची. एवढे टाकल्यानंतर असं वाटायचं की आज नक्कीच आजारी पडतोय. तुम्हाला काय वाटलं? मला सरळ सोडा, उलट पण पोहता येते. आता तुम्ही आमचा हा जलपारा बघा. आता हा एकदा नाही 2-3 वेळा असंच खाली पाण्यात जातो. आणि मला संजय भाऊचं पोहणं पाहून तर क्रिस 3चीच आठवण झाली. अरे दादा, तू गॉगल जाईन खाली. एका एक कलाकारच येत राव आमच्या इथं. आणि पोहून झाल्यानंतर आम्ही दोघं चालले बोरवाडी फाट्याच्या हॉटेल वंटीवर. पोहून आल्यानंतर मला तर लय भूक लागली होती. तेवढ्यात संजय भाऊ म्हणला की चला आपण मिसळ खाऊन येऊ. भुकेच्या तडक्यात मिसळ ताव मारला.